नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आजच्या या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत की हाऊ टू फाइंड आउट द मॅक्सिमम नंबर इन द गिवन लिस्ट। ओके, चला तर मग आपण नोटपॅड प्लस प्लसमध्ये जाऊ। तुम्हाला हा नोटपॅड प्लस प्लसमध्ये प्रोग्राम दिसत आहे, तर हिरव्या कलरमध्ये तुम्हाला जे काही दिसतात त्या कमेंट्स आहेत। तो प्रोग्राम समजण्यासाठी तिथे तुम्हाला कमेंट्स लिहिलेले आहेत, ठीक आहे। तर चला तर मग आपण कमेंट्स समजून घेऊ आणि प्रोग्राम कशा पद्धतीने एक्झिक्यूट होतोय हे बघू, ठीक आहे। तर लाईन नंबर 3 बघा। लाईन नंबर 3 ला नम लिस्ट दिलेली आहे। नम लिस्ट एक व्हेरिएबल घेतला आणि त्या व्हेरिएबलमध्ये लिस्ट स्टोअर केलेली आहे। ओके, तर लिस्ट आहे 15, 85, 35, 89 आणि 125 अशी असे इंटिजर व्हॅल्यूज त्याच्या लिस्टमध्ये घेतलेल्या आहेत। ओके, त्यानंतर आपण 5 नंबर लाईनला बघितलं तर मॅक्स नाम एक व्हेरिएबल घेतलं आणि त्या लिस्टमधलं पहिली जी व्हॅल्यू आहे ती मॅक्सिमम आहे असं कन्सिडर केलेलं आहे। ओके, म्हणजे या ठिकाणी तुम्ही बघू शकता नम लिस्ट 0 म्हणजे 0th इंडेक्स लिस्टला जर आपण नंबरिंग द्यायला नंबरला चालू केलं तर त्या ठिकाणी 0th इंडेक्सला कुठला नंबर असणार आहे? 15 नंबर 0th इंडेक्सला असणार आहे। तर 15 नंबर 0th इंडेक्सला आहे। ओके, तर तो आपण असं कन्सिडर केलं की 15 हा मॅक्सिमम नंबर आहे असं कन्सिडर केला आणि तो कशामध्ये स्टोअर केला? मॅक्स नंबरमध्ये स्टोअर करून घेतला। त्याच्यानंतर फॉर लूपचा यूज केलेला आहे आणि फॉर लूपचा यूज करून आपण पूर्ण लिस्ट जी आहे ती लिस्टवरती इटरेट केलेलं आहे। ओके, आणि आपल्याला फाइंड आउट करायचं आहे की फॉर लूपमधून की मॅक्सिमम नंबर कोणता आहे ते फाइंड आउट करायचं आहे। ओके, तर फॉर नम इन नम लिस्ट। ओके, तर नम एक व्हेरिएबल घेतलेला आहे। ते नम व्हेरिएबल आहे, ते नमला वेगवेगळ्या व्हॅल्यूज असाइन होणार, म्हणजे 15, 85, 35, 89, 125 अशा पद्धतीने नमला व्हॅल्यू असाइन होत जाणार आणि इटरेशन होत राहणार। ओके, तर चला तर मग बघूया आता 8 नंबर लाईन आणि 9 नंबर लाईनमध्ये काय कोड आहे तो। 8 नंबर लाईनमध्ये बघितला तर इफ कंडिशन आहे मॅक्स नम लेस दॅन नम, आणि जर ही कंडिशन ट्रू असेल, मॅक्स नम लेस दॅन नम ही कंडिशन ट्रू असेल तर आतमध्ये जाणार आणि मॅक्स नमला कोणती व्हॅल्यू असाइन होणार आहे? नमची व्हॅल्यू असाइन होणार आहे। एकदम सिंपल लॉजिक आहे, याच्यामध्ये अवघड काही नाही। पण एकदा जर तुम्हाला लॉजिक समजलं कशा पद्धतीने प्रोग्राम वर्क होतोय तर तुम्हाला याच्यामध्ये अडचण अजिबात येणार नाही। तर चला तर मग समजून घेऊया लॉजिक कमेंटच्या माध्यमातून। आता या ठिकाणी तुम्हाला दिसतंय नम 15, 15 लेस दॅन 15 या कमेंट्स आहेत। हे फर्स्ट इटरेशन झालं। आता फर्स्ट इटरेशनमध्ये आता मी या ठिकाणी कमेंट्स मेन्शन करतो। This is first iteration. Okay, this is second iteration. Okay, this is third iteration. Okay, this is fourth iteration and this is fifth iteration. Okay, अशा पद्धतीने इटरेशन होणार आहेत, ठीक आहे। तर फर्स्ट इटरेशनमध्ये जर बघितली तर नमची व्हॅल्यू आपल्याला पहिल्यांदा किती मिळणार आहे रे? 15 नमची व्हॅल्यू मिळणार आहे, बरोबर। तर मॅक्स नम आता इफ कंडिशनमध्ये ज्यावेळी येईल तर त्यावेळी मॅक्स नम लेस दॅन नम कंडिशन चेक करणार। ओके, तर मॅक्स नमची व्हॅल्यू किती आहे? सुरुवातीला आपण घेतलेली आहे मॅक्स नमची व्हॅल्यू असाइन केलेली आहे 15। 15 लेस दॅन 15 ही कंडिशन ट्रू आहे का फॉल्स आहे रे? ही कंडिशन फॉल्स आहे, त्यामुळे इफ एल्समध्ये असणारा कोड एक्झिक्यूट होणार नाही, म्हणजे मॅक्स नम इज इक्वल टू नम व्हॅल्यू असाइन होणार नाही। म्हणजे पहिल्या इटरेशनमध्ये मॅक्स नमची व्हॅल्यू आपल्याला किती मिळालेली आहे? 15च मिळालेली आहे, बरोबर। त्यानंतर सेकंड इटरेशन बघा, ठीक आहे। सेकंड इटरेशनमध्ये तुम्ही जर बघितलं तर सेकंड इटरेशनमध्ये नमची व्हॅल्यू 85 आहे। ओके, तर आता इफ कंडिशनमध्ये कंडिशन चेक होणार 15 लेस दॅन 85। 85 हे 15पेक्षा मोठा आहे का? मोठा आहे। मग मॅक्स नमला कोणती व्हॅल्यू असाइन होणार? नमची व्हॅल्यू असाइन होणार, दॅट इज 85। ओके, त्यानंतर थर्ड इटरेशन। थर्ड इटरेशनमध्ये नमची व्हॅल्यू किती आहे? 35 आहे। ओके, तर 85पेक्षा 35 मोठा आहे का नाही रे? 85पेक्षा 35 मोठं नाही आहे,
त्यामुळे इफ कंडिशनमधला कोड एक्झिक्यूट होणार नाही. ठीक आहे. त्यानंतर फोर्थ इटरेशन बघा. फोर्थ इटरेशनमध्ये जर तुम्ही बघितलं तर नमची व्हॅल्यू 89 आहे. आता 85पेक्षा 89 मोठा आहे का ही कंडिशन चेक करणार इफ कंडिशनमध्ये. तर 85पेक्षा 89 मोठा आहे. ती कंडिशन ट्रू झाली इफमधली, त्यामुळं इफमधला कोड आहे तो एक्झिक्यूट होणार आहे आणि आपल्याला व्हॅल्यू मिळणार आहे मॅक्स नम इज इक्वल टू 89. अशा पद्धतीने ही व्हॅल्यू मिळालेली आहे. त्यानंतर लास्ट इटरेशन, फिफ्थ इटरेशन, नम इज इक्वल टू 125 व्हॅल्यू घेतली. तर 89पेक्षा 125 मोठा आहे का लहान आहे रे? 89पेक्षा 125 मोठं आहे. त्यामुळे मॅक्सिममला व्हॅल्यू मिळालेली आहे 125. आता नवीन सगळ्यात शेवटी मॅक्सिममची व्हॅल्यू किती स्टोअर झालेली आहे? 125 स्टोअर झालेली आहे. तीच व्हॅल्यू आपण लाईन नंबर 11मध्ये प्रिंट करत आहे. या ठिकाणी जर तुम्ही बघितलं मॅक्सिमम, तर मॅक्सिममची व्हॅल्यू त्या ठिकाणी प्रिंट करत आहे. तर मॅक्सिमम नंबर इन द गिवन लिस्ट इज हा मेसेज तुमच्या कमांड प्रॉम्प्टमध्ये दिसणार आहे आणि त्याच्यापुढे व्हॅल्यू काय तुम्हाला मिळणार आहे? मॅक्सिमम इज इक्वल टू 125. अशा पद्धतीने हा कोड वर्क करणार आहे. कोड एकदम सिम्पल आहे, लॉजिक पण सिम्पल आहे. कमेंट्सच्या साहाय्याने तुम्ही जर कोड समजून घेतला तर तुम्हाला तो इझिली कोड समजणार आहे. ठीक आहे. या कमेंट्स त्यासाठी मी लिहून ठेवलेल्या आहेत. ओके. तर आता फाईल सेव्ह करून घेऊया. प्रेस कंट्रोल यस. आता मॅक्स नंबर .py ह्यानं फाईल सेव्ह करतोय मी. फाईल सेव्ह केली. आता ज्या ठिकाणी सेव्ह केलेली आहे फाईल त्या ठिकाणी फोल्डरमध्ये जा. फोल्डरमध्ये गेल्यानंतर इथं फाइंड आउट, इथं चेक करा मॅक्सिमम नंबर ही फाईल सेव्ह झालेली आहे. पायथन फाईल आहे. आता मला हा कोड एक्झिक्यूट करायचा आहे. कोड कसा एक्झिक्यूट करणार? तर कमांड प्रॉम्प्टमध्ये तो कोड एक्झिक्यूट करणार आहे. मला या ठिकाणी कमांड प्रॉम्प्ट ओपन करायचा आहे या फोल्डरमध्ये. कसं कमांड प्रॉम्प्ट ओपन करणार? तर या ठिकाणी तुम्हाला पाथ दिसतोय, दिस PC डेस्कटॉप ऑनलाईन यूट्यूब लेक्चर्स पायथन कोडिंग. त्याच्यावरती क्लिक करा. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर CMD टाईप करा. CMD टाईप केल्यानंतर प्रेस एंटर. एंटर प्रेस केल्यानंतर तुम्हाला पाथ भेटून जाईल, ऑनलाईन यूट्यूब लेक्चर्स पायथन कोडिंग. ओके. तो पाथ आहे म्हणजे या फोल्डरचा पाथ आहे. ओके. म्हणजे आपलं कमांड प्रॉम्प्ट या फोल्डरमध्ये ओपन झालेलं आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी टाईप करा पायथन मॅक्स नंबर .py. आता max_number.py. ओके. प्रेस एंटर. या ठिकाणी तुम्हाला मेसेज मिळतोय, आउटपुट मिळतोय मॅक्सिमम नंबर इन द गिवन लिस्ट इज 125. म्हणजे आपला जो कोड आहे तो कोड व्यवस्थित काम करत आहे. तर अशा पद्धतीने मॅक्सिमम नंबर कोणतीही लिस्ट दिली असेल तर त्यातला फाइंड आउट करण्यासाठी आपण हा लॉजिक हा कोडचा वापर करणार आहे. ठीक आहे. आजच्या लेक्चरपुरतं एवढंच. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत की मिनिमम नंबर कशा पद्धतीनं फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे. तर थँक्यू. बाय बाय. सी यू इन द नेक्स्ट लेक्चर.